उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आतापर्यंत 4 वेळा बैठकी झाल्यात। येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात दोघेही नेते युतीची घोषणाही करतील, पण मुद्दा आहे तो महाविकास आघाडीचा भाग असलेले काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या युतीला मान्यता देणार का? याबाबत काँग्रेसचा निर्णय दिल्लीत हायकमांडकडून घेतला जाईलच, राष्ट्रवादीचा निर्णय मात्र शरद पवारांना घ्यायचा। यावरती संजय राऊतांनी कॉन्फिडेंटली सांगितले की या युतीसाठी शरद पवार अनुकूल आहेत, पण पवारांनी स्वतः हे स्पष्ट केल्याशिवाय विश्वास ठेवता येणार नाही। पण दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या, मग आम्ही निर्णय घेऊ असं विधान पवारांनी केल्यामुळे आता काय ते निर्णय घेतील सांगता येत नाही। पण आजवरची राज ठाकरेंची आणि शरद पवारांची केमिस्ट्री ही कधीच जुळलेली नाहीये। यामुळे राज ठाकरे शरद पवारांना महाविकास आघाडीमध्ये चालतील का हा प्रश्नच आहे। राज ठाकरे शरद पवारांना का नाही चालणार हे उदाहरणासकट बोलायचं झालं तर शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये कधी कधी कसा संघर्ष झालाय ते तुम्ही बघा। 2022 मध्ये राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये घेतलेल्या गुढीपाडव्याच्या सभेत पवार यांच्यावरती यथेच्छ टीका केलेली, तेव्हा राज ठाकरे विरुद्ध शरद पवार यांचं कुटुंबीय असा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। तेव्हा दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल सगळं काढलं। आधी राज ठाकरेंनी आरोप केला की शरद पवारांनी पुलोत सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली। 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झालं। पवार हे जातीपातीचं राजकारण करतात, अन्य राज्य प्रगती करत असताना महाराष्ट्र मात्र जातीच्या राजकारणात खितपत पडला असा टोला त्यांनी पवारांना लगावलेला। थोडक्यात महाराष्ट्रात मधल्या काळात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवारांनी केली असल्याचा ठपका राज ठाकरेंनी तेव्हा ठेवला होता। यावरती पहिल्या दिवसापासूनच आजपर्यंत मी आयुष्यात कधीही जातीचा विचार केला नाही, करणारही नाही, या एका वाक्यात उत्तर देत शरद पवारांनी तो विषय संपवला। या दरम्यानच राज ठाकरेंनी पवारांवरती दुसरा आरोप केला की भ्रष्टाचाराच्या आरोपावरून छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरी त्यांना पवारांनी मंत्री केलेलं। तिसरा आरोप त्यांनी केला, शरद पवारांच्या पक्षात असलेले नवाब मलिक ज्यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती, कसले हे राष्ट्रवादीचं राजकारण आहे असा सवाल राज ठाकरेंनी पवारांना केलेला। वडिलांवरच्या या सगळ्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी तेव्हा थेट 21,000 कोटींच्या कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याची राज यांना आठवण करून दिली होती। लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे ईडीच्या एका नोटिसीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतंय असा टोला तेव्हा सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना लगावला होता। तर टीका आणि नकला करण्याशिवाय राज ठाकरेंना दुसरं काही जमत नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार विरोधात रान पेटवणारे आता त्यांची सुरी ओढून सरड्यासारखे रंग बदलतायत। शरद पवारांवरती टीका म्हणजे सूर्यावरती थुंकल्यासारखं आहे। नुसती भाषण करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही। राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे अशा भाषेत अजित पवारांनी तेव्हा राज ठाकरेंवर टीका केली होती। तर शरद पवारांनी उत्तर दिलेलं की 2-4 महिने राज ठाकरे कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे 3-4 महिने काय करतात मला माहिती नाही। राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं, आपण ही टीका फारशी गांभीर्याने घेत नाही अशा शैलीत पवारांनी राज ठाकरेंना तेव्हा उत्तर दिलेलं। राष्ट्रवादीमध्ये जेव्हा 2 गट पडले तेव्हा पवारांनी अगोदर पक्ष फोडले, त्यामुळे त्यांचा पक्ष फुटला असल्याची टीका राज ठाकरेंनी पवारांवर केलेली। यावर शरद पवारांनी राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहित नाही असं म्हणत पवारांनी राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या चिन्हाचं किल्ले रायगडावरती अनावरण केलेलं। शरद पवारांनी तुतारी फुंकून आगामी निवडणुकांसाठी रणशिंग तेव्हा फुंकलं होतं। तेव्हा राज ठाकरेंचा आरोप असा होता की कधीही छत्रपतींचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवलाय। तुम्ही आपल्या भाषणात महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे असं म्हणता, पण त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। तुम्ही शिवछत्रपतींचं नाव कधी घेत नाही। शिवछत्रपतींचं नाव घेतल्याने मुस्लिमांची मतं जातात या भीतीने पवार छत्रपतींचं नाव घेत नाहीत असे राज यांचे शब्द होते। यासोबतच छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकवण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी पवारांवरती त्या दरम्यान केलेला। यावरती शरद पवारांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या भाषणांचा दाखला राज ठाकरेंना त्यावेळेस दिला होता। हेच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा मुद्दा अनेकदा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, ते धर्म देव मानत नाहीत आणि या पद्धतीनेच ते राजकारण करत असतात अशी टीका राज यांनी भाषणात केलेली। यानंतरही शरद पवारांसारखा माणूस म्हणतो महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, पुढच्या 3-3.5 महिन्यात यांना जेवढ्या दंगली घडवता येतील त्या घडवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत।
जेम्स लेन प्रकरणापासून शरद पवारांनी हे राजकारण सुरू केलंय। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत असल्याची टीका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली। थोडक्यात राज ठाकरेंनी शरद पवारांवरती टीका करण्याची संधी आजवर एकदाही सोडलेली नाहीये। त्यातल्या काही टीका शरद पवारांनी गांभीर्याने घेतल्या तर काहींना लक्षही दिलं नाही। आताही जेव्हा दोन ठाकरे एकत्रित येत आहेत त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि राज ठाकरेंच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकांमधला फरक पवारांकडूनच हायलाइट केला जातोय। लेटेस्ट बोलायचं झाल्यास एकीकडे सरकारच्या हिंदी सक्ती निर्णयाच्या विरोधात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी जेव्हा रान उठवलं होतं, पण तेव्हा पवारांची भूमिका काय होती तर पवारांनी हिंदी सक्ती निर्णयाला विरोध केला होता, पण तोच हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असाही मुद्दा त्यांनी मांडला होता। थोडक्यात दोघी नेते भविष्यात युतीमध्ये एकत्रित येतील अशी त्यांची भूमिकाही आजवर दिसलेली नाहीये। वैचारिक फरक हाच एकत्र येण्यातली एक मुख्य अडचण होऊ शकते। मनसेचे राजकारण हे मराठी माणूस, हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मितेवरती आधारित आहे। त्यात राज ठाकरेंची हिंदुत्वाची लाईन देखील अडचणीची ठरू शकते, कारण काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं राजकारण हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारावरती चालत असतं। मनसेने यापूर्वी अनेक वेळा मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत, ज्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य वोट बँकला नुकसान होऊ शकतं। यामुळे कडवट हिंदुत्ववादी राज ठाकरे सोबत आले तर या चारही पक्षांमध्ये वैचारिक संघर्ष निर्माण होऊ शकतो। दुसरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते। भलेही राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची युती ही महायुतीसाठी आव्हान ठरू शकते, पण हीच युती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसाठी मात्र गळ्यातला फास ठरू शकते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना ते समजावून सांगणं कठीण होऊन बसू शकतं। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये येण्यामुळे राजकीय समीकरणांचा ताळमेळ बसेल का हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही युती आणखी गुंतागुंतीची होईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणासोबतच राज ठाकरेंना जुळवून घेणं कठीण होईल। ज्यांच्या विरोधात आजवर राज ठाकरेंनी भाषण करत गर्दीच्या टाळ्या मिळवल्यात त्यांच्या सोबत येऊन महायुतीच्या विरोधात भाषण करणं हा बदल मुंबईतली जनता असेल वा महाराष्ट्रातली जनता असेल स्वीकारेल का हाही प्रश्न आहेच। उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे संकेत दिल्यानंतर पवारांनी मुद्दा असा मांडला होता की राज ठाकरेंच्या सभांमध्ये गर्दी असते पण त्यातनं मतपरिवर्तन होत नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे। त्या उलट उद्धव ठाकरेंच्या सभांच्या मतांमध्ये ठोस परिवर्तन दिसून येते। यातनं एक प्रकारे पवारांनी राज ठाकरेंचा एक वीक पॉइंट सांगत उद्धव ठाकरेंना सावध केल्याची देखील चर्चा होती। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीत शरद पवार मिठाचा खडा ठरतील का हे सांगता यायचं नाही। यात काँग्रेसचा मात्र राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्यास तीव्र विरोध आहे। शरद पवारांनी तर याबाबत अद्याप तरी भूमिका जाहीर न करता सस्पेन्स कायम ठेवलाय। पण तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे शरद पवारांना महाविकास आघाडीमध्ये चालतील का? राज यांच्या एंट्री नंतर काय राजकारण घडू शकतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती YouTube चॅनल पाहत रहा।